आज चिखलगाव येथे ग्रामसभा आयोजित होती. मात्र त्या ग्रामसभेतून आपलं सरपंच आणि उपसरपंच यांनी पडवाट काढले आणि ग्रामस्थांचे मन दुखावले आहे. कोणत्याही ग्रामसभा तहकूब न करता पडवाट करणं हे शासनाच्या नियमानुसार चुकीचं आहे. सरपंच उपस्थित असताना उपसरपंच हा प्रश्नाचे उत्तर देत आहे, हे नियमात धरून आहे का, असा देखील आता आमच्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे. त्या लालपुल्या परिसरात देखील आपण सातत्यानं पाहतो, ॲक्सिडेंट होत आहे, अपघात सारखे होत आहे. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही. जेव्हा की वाहतूक विभागाने सांगितलं आहे ग्रामपंचायतला का तिथे स्ट्रीट लाईट लावा जेणेकरून अपघात होत नाही, संध्याकाळचं परस्पर दिसल. त्या ठिकाणी धूळ उडते, धुळीचा प्रश्न आहे. या सर्व याच्यावर आम्ही प्रश्न विचारला असता सरपंच उपसरपंच एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी योग्य नाही. मग या सरपंचाला उपसरपंचाला त्याच खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? आणि स्वतः त्यांनी याचा दखल घेऊन स्वतः राजीनामा द्यावा अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मागणी करत आहोत. धन्यवाद. ग्रामपंचायतला जो अतिरेक चालू आहे, वारंवार ग्रामसभेला त्यांनी पाठ दाखवून पडतात, पण नागरिकाचे प्रश्न न सोडवता आपल्या घरी आपली बॅग घेऊन निघून जातात. या गोष्टीचा आम्ही सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला आहे. त्यावरून त्या सरपंच आणि उपसरपंचाला पदावरून काढण्याची आम्ही मागणी केली आहे BDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना आज. आणि तसेच 7 तारखेला आम्ही आमच्या चिखलगावचे जे प्रदूषण आहे, आमच्या आरोग्यावर जे होऊन राहिलं आहे, त्याचे आम्ही 7 तारखेला रस्ता रोको आंदोलन करताय. त्याचं पण इंटिमेशन आम्ही सर्व विभागाला दिले आहे. तरी तहसीलदार साहेबांनी आम्हाला 31 तारखेला महसूल भवनमध्ये सरपंच, सचिव, सदस्य व आम्हा नागरिकांना ती सभा जी आज कॅन्सल केली त्या सरपंचांनी, ती सभा 31 तारखेला होईल असे आम्हाला आश्वासन तहसीलदार साहेब यांनी दिले.